आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मेंबर्स सगळ्यांक येवकार. ह्या स्किमीच्या बद्दल सांगपाचें म्हटल्यार ही स्कीम कंपेन्सेट अपॉइंटमेंटची स्कीम ही गोंय सरकाराची येवजण, ज्याच्या अंतर्गत जर एक गव्हर्मेंट एम्प्लॉई ग्रुप सी गव्हर्मेंट एम्प्लॉई इन सर्व्हिस मरण पावता किंवा ताका मेडिकली अनफीट जर कितें दुयेंस आसा आनी ताका मेडिकली अनफीट डिक्लेअर करतात आनी तो रिटायर जाता जाल्यार ताच्या डिपेंडंट फॅमिलीक त्यांच्या दुःखान एक आधार असो हो सरकाराचो एक ही येवजण आसा, ज्यातून त्याच्या डिपेंडंट फॅमिली किंवा घोव बायल स्पाउस जाका आमी म्हणटात ताका गव्हर्मेंट जॉब ऑफर जाता. ग्रुप सी कॅटेगरीचो गव्हर्मेंट जॉब इन डिफरंट डिपार्टमेंट ऑफर जाता. हाच्या पयलीं ही स्कीम प्रत्येक डिपार्टमेंट आपूण इंडिव्हिज्युअली राबयताले आनी 2007च्या नंतर पर्सनल डिपार्टमेंट सेंट्रली ही स्कीम राबोवपाक लागल्या. तातूंत आमी सगळ्या डिपार्टमेंटाच्यो ज्यो तांच्यो डायरेक्ट रिक्रुटमेंटान भरपाच्यो वेकन्सीज आसात ताचे एक ओवरऑल 10% वेकन्सीज आमी रिजर्व करतात आनी कंपेन्सेट अपॉइंटमेंटाचे जे क्लेमंट आसा तांकां आमी ते ऑफर करतात. आयज पर्यंत जेन्ना ते पर्सनल डिपार्टमेंटा कडेन आयला तेन्ना पासून ते आयज पर्यंत 1047 जॉब्स दिल्ले आसात आनी आतां आमी आसात ती टोटल 92 जॉब ऑफर्स डिस्ट्रीब्यूट करपाक. सो टोटल 92 क्लेम्स आमी एक्सेप्ट केल्या फॉर ऑफरिंग दी जॉब्स बेस्ड ऑन अवेलेबिलिटी. जितल्यो वेकन्सीज अवेलेबल आसा त्या प्रमाणे आमी आयच्यो ह्यो रिकमेंडेशन्स तुमकां डिस्ट्रीब्यूट करतले सराच्या हातींतल्यान. आता हाका क्रायटेरिया कितें आसा? इन्कम लिमिटाचो क्रायटेरिया आसा. जर एक कोणी गव्हर्मेंट एम्प्लॉई मरण पावलो ग्रुप सी कॅटेगरीचो जाल्यार 3,50,000 ज्याची इन्कम क्रायटेरिया आसा, फॅमिली इन्कम जे आसा तांच्या म्हणजे मयताचे स्पाउस किंवा ताच्या डिपेंडंट भुरग्यांक तांणी आपली क्लेम विदीन 2 years ऑफ डेथ ऑर मेडिकली अनफिटनेस ऑफ जो कॅन्डिडेट आसा, एक्सपायर जालो तो एम्प्लॉई आसा, ती आपल्या डिपार्टमेंटान घालपाची आसता. तुमचे डिपार्टमेंट ते व्हेरीफाय करता, मयताचे डिपार्टमेंट ते चेक करता की ताजी क्लेम खरीच बसता काय कितें कंपेन्सेट अपॉइंटमेंटाक, आनी जर बसता आसत जाल्यार ती आमकां धाडून दिता पर्सनल डिपार्टमेंटाक. पर्सनल डिपार्टमेंट ते परत स्क्रुटिनायज करता, कितें जर तातूंत शॉर्टफॉल आसा तुमच्या कडल्यान मागून घेता आनी ताच्या नंतर एक कमिटी आसा विच इज हेडेड बाय चीफ सेक्रेटरी. त्या कमिटीच्या मुखार हे सगळे क्लेम्स दवरतात. कमिटी डिसायड करता की खंयच्यो क्लेम्स कन्सिडर करपाच्यो बेस्ड ऑन स्क्रुटिनी. जे जे कितें आसा लागता तितले जर आसा जाल्यार ती क्लेम अप्रूव जाता आनी सिनियरिटी लिस्टान आमी सगळ्यांची नांवां ऍड करतात. ताज्या फुडें जश्यो जश्यो वेकन्सी क्रिएट जाता बाकीच्या डिपार्टमेंटांनी तशें तशें आमी जॉब्स रिकमेंडेशन धाडटात. आता हो सगळो प्रोसेस कंप्लीट करून आमी हे 92 ऑफर्स फायनलायज केल्या, रिकमेंडेशन्स फायनलायज केल्या. आता हातूंत एक रिलॅक्सेशन आसा. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें गव्हर्मेंट जॉबा खातीर एज क्रायटेरिया इज अप टू 45, बरोबर. पण अंडर कंपेन्शनेट स्कीम स्पाउसाक म्हणजे घोव किंवा बायल, मयताची घोव किंवा बायल, ताका कसलेच एज क्रायटेरियाचे रिस्ट्रिक्शन ना, एज्युकेशन क्वॉलिफिकेशनाचे रिस्ट्रिक्शन ना. पण जर बाकीचे डिपेंडंट फॅमिली मेंबर आसा जसो की चलो किंवा अनमॅरीड डॉटर किंवा जर दोन्ही ना जाल्यार सिस्टर ब्रदर, सिस्टर अनमॅरीड असली जाल्यार तांकां 5 वर्साचे एज रिलॅक्सेशन आसा. आनी क्वॉलिफिकेशनाच्या बाबतींत उलोवपाचें जाल्यार जर ते अंडर क्वॉलिफाय आसात जाल्यार तांणी विदीन 2 years ऑफ अपॉइंटमेंट आपल्याक जाय ते क्वॉलिफिकेशन जे रिक्वायर्ड क्वॉलिफिकेशन आसा ते अक्वायर करपाची गरज आसता. अदरवायज दे डू नॉट बिकम फर्दर एंटायटल फॉर द जॉब. सो ते विदीन 2 years तांणी अक्वायर करपाचे आसता. आता जेन्ना आमी म्हणटात की विदीन 2 years ती क्लेम आमच्या कडेन पर्यंत पावपाक जाय तेन्ना खरें म्हटल्यार त्या डिपार्टमेंटाचें काम आसता. ज्या डिपार्टमेंटाचो तो गव्हर्मेंट एम्प्लॉई एक्सपायर जाल्लो आसता त्या डिपार्टमेंटाचें काम आसता की ताणें त्या फॅमिली पर्यंत पावपाचें, तांकां सांगपाचें की अशी अशी स्कीम आसा आनी तुमी बसता जाल्यार तातूंत अप्लाय करा. आनी फॅमिली मेंबरांनी तितल्याच स्पिडीन ती स्कीम आमच्या ते एप्लिकेशन आमच्या कडेन पावोवपाची खूब गरज आसता. सो तुमच्या मार्फत हे बाकीच्याकय स्प्रेड जावपाक जाय की टायमली क्लेम आमकां पावप हे खूब गरजेचें. ज्या जाग्यार एक ऑर्फन म्हणजे जाका आवय बापूय दोगय ना आनी ते मायनर आसा ताका मात 18 वर्सां जाल्या उपरांत विदीन 1 year ताणें म्हणजे मेजर जाल्या उपरांत विदीन 1 year ताणें आपली क्लेम आमचे कडेन पावोवपाची आसता. हे जालें ह्या स्किमी बद्दल. आयज जितले 92 आसात ऑल टुगेदर
तितल्याय हांकां आमी आयज ऑफर लेटर रिकमेंडेशन लेटर डिस्ट्रीब्यूट करतली. मेन अपॉइंटमेंट ऑर्डर तुमकां तुमचे कन्सर्न डिपार्टमेंट दितले. हांव सगळ्या लाभार्थींक परत एकदा कॉंग्रॅच्युलेट करता आनी तुमकां ऑल द बेस्ट म्हणटा. थँक्यू व्हेरी मच. Thank you, Madam. I will now request the Honorable CM to address the event in few words, please. गोंय सरकारच्या पर्सनल डिपार्टमेंटाच्या वतीन कॉम्पेन्सेट अपॉइंटमेंट दिवपा खातीर ह्या कार्यक्रमाक आयोजन केलें. आमच्या मदीं SS होम अंकिता आनंद आसा आनी मेघना शिरगांवकर जेणे हो सगळो प्रोसेस पुराय कंप्लीट केलो. सगळ्यात पयली कॉम्पेन्सेट अपॉइंटमेंटची लेटर्स घेवपा खातीर 92 लाभार्थी जे आमच्या मदीं हजर आसा तांच्या खूब खूब अभिनंदन करता. तुमकां सगळ्या जाणांक उशीर काय आसना पण कॉम्पेन्सेट अपॉइंटमेंट आमी दिवपा खातीर बेगिनात बेगीन फाटले 3-4 म्हयने हांव लागलेलो की जाता तितके बेगीन ही कॉम्पेन्सेट अपॉइंटमेंट दिवया. पण कोविडाच्या काळात थोडोसो बाकीच्या कामाची प्रायोरिटी असल्या कारणान थोडोसो उशीर जालो. बट तरी सुद्धा ही 92 लेटर्स म्हाका दिसता कन्सर्न तुमकां खात्या कडल्यानूय आमच्या कळयला, तुमच्या लोकप्रतिनिधी कडल्यानूय बी तुमकां हाजी मेसेज पावल्या आसतली. आज कॉम्पेन्सेशन लेटर जॉब ऑफर लेटर्स हे जे आसा हे लेटर तुमकां आतां दिले वयतले. कन्सर्न डिपार्टमेंटान तुमी वचप आनी त्या प्रमाणे अपॉइंटमेंट लेटर्स त्या खात्याचे हे तुमकां दिले वयतले. म्हजे पयले सजेशन्स तुमकां फुडें वयच्या पयलीं एक म्हणजे डिटेलान स्कीम ही मेघना शिरगांवकरान तुमकां डिटेलान एक्सप्लेन केली. कारण ही डिटेलान एक्सप्लेन करता आसतना 2 गजाली. इन फ्युचर कोणाक जेका हे अपॉइंटमेंटा खातीर ऑफर लेटर दिवपाक जाय आसता तेज्या मदीं अवेरनेस जावचो आनी जेणे करून थोडोसो उशिरूय जाला आसत जाल्यार तो कित्या खातीर जाला हो कळचो किंवा कोणाच्यो रिजेक्ट जाल्ल्यो आसा तांकांय कळच्यो की कित्या खातीर रिजेक्ट जाल्ल्यो आसा त्यो. हितून 2-3 गजाली फक्त हॅन्स फोर्थ ही स्कीम आमी फुडें मॉडिफाय करता आसतना हाजो इन्कम लिमिटचो क्रायटेरिया जो 3.5 लाख एन्युअली इन्कम आसा हो आमी मॉडिफाय करपाचो आसा. जेणे करून म्हणजे क्लास C कॅटेगरीतले जे एम्प्लॉईज सरकारी एम्प्लॉईज जे काम करता इन फ्युचर चुकून माकून त्यांच्या घरात अशा पद्धतीचो इन्सिडंट जालो आसत जाल्यार ताच्या भुरग्यांक हाजो बेनिफीट मेळचो हाज्या खातीर आसा. दुसरें खासा करून जेका आमी ऑर्फन चायल्ड जेच्या आवय बापायचो देहांत जाता त्या भुरग्यांचेर 18 वर्सां जाल्या उपरांत विदीन अ इयर ही एप्लाय करपाचें म्हटलें. ताका आमी थोडोसो मॉडिफाय करून 18 ते 21 वर्सां पर्यंत कारण ग्रॅज्युएशन तेजें 18 ते 22 वर्सां पर्यंत ग्रॅज्युएशन कंप्लीट जावपा खातीर 18-21 वर्सां पुराय जाता. म्हणून हो एज रिलॅक्सेशन क्रायटेरिया फॉर ऑर्फन्सा खातीर आमी म्हणजे चेंजीस सजेस्ट केल्या आनी चेंजीस ते फुडें आहा ते मॉडिफाय जातले. पण तुमच्या सगळ्यांचे हांव खूब खूब अभिनंदन करता की तुमकां आज हे ऑफर लेटर तुमकां मेळटा. तुमकां कोणाचो मिस्टर कोणाची मिसेस कोणाचो पेरंट्स एक्सपायर्ड जाला आसतलो जो सरकारी नोकरेंत काम करतालो ताज्यात हाजेर तुमकां आज हे लेटर मेळटलें. पण इतके तकलेन तुमच्या सदोदीत आसूनी कारण तुमकां जी नोकरी मेळ्ळ्या ती कदाचित तुमच्या पेरंट्सा खातीर स्पाउस हाज्या खातीर मेळ्ळ्या आसतली. आमी सहज जेन्ना एखाद्याक नोकरी मेळटा तेन्ना त्या नोकरेची आपल्याक किंमतूय आपल्याक खबर आसपाक जाय. कारण ह्या नोकरे खातीर म्हणजे तुमच्या पेरंट्स जे आज हयात ना बट त्यांच्यानी केल्लें डेडिकेशन त्यांच्यानी सर्विसेत केल्लें काम त्यांची सिन्सियरिटी तांची पंक्च्युअलिटी त्या डिपार्टमेंटातली आनी ताकाच लागून त्या डिपार्टमेंटातल्या सगळ्यांनी ताका तेन्ना केल्ली मदत आसतली त्याच्या उपरांत केल्ली मदत आनी आमच्या पर्सनल डिपार्टमेंटातल्यान तुमकां सगळ्या जाणांक तुमचें डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून दिल्ली मदत. बऱ्याच जाणांक हे लेटर घेतल्या उपरांत खूब जाणांक दिसलां आसतलें की आपल्याक पिवनाचीच नोकरी कित्याक आपूण चड शिकला किंवा आनी कितें वेगवेगळी म्हणजे हितून ऑफर लेटर्स दिता आसतना आमी C कॅटेगरीतल्या वेगवेगळ्या पोस्टाक तुमी तेन्ना लायल्ल्या क्वॉलिफिकेशनाच्या आधारीत बरोबर आसा अपग्रेड सुद्दां जरी केल्ले आसत जाल्यार कन्सिडर करता. बट थोड्या जाणांनी अपग्रेड करूंक ना आसत जाल्यार आमकां तेच ऑफर लेटर जे दिल्ले आसा. म्हणून आतांच्या घडीक म्हाका दिसता तुमकां हे एकदां दिल्या उपरांत मागीर आफ्टर ऑल त्या डिपार्टमेंटातले प्रमोशन आनी क्रायटेरिया जे कितें आसा ते तुमकां रेग्युलर जे आमचे एम्प्लॉईज आसा ताज्या प्रमाणे ते लागू पडटले. बट तुमी सगळ्यांनी म्हणजे म्हजें इतकेंच म्हणणें आसा की तुमी ज्या डिपार्टमेंटात आतांच्या घडीक जॉईन जाता आत्ता सुरवातीकूच खंयचें डिपार्टमेंट बदलपा खातीर कोणाचेर प्रेशर घालूं नाकात. कारण आतांच्या घडीक तुमी जॉईन जावप गरजेचें आसा. कारण म्हाका जेन्ना लक्षांत आयलें बरेच जाण ऑफर लेटर घेवच्या पयलींच
म्हाका ह्या डिपार्टमेंटान नाका, म्हाका त्या डिपार्टमेंटान जाय, म्हाका हांगाच नोकरी नाका, म्हाका थंयसर नोकरी जाय, अशा पद्दतीच्यो कंप्लेनी घेवन म्हणजे कन्सर्न आमदार मंत्र्यांकडे वचूं नाकात ही म्हजी तुमकां रिक्वेस्ट आसा. कारण हे जर तुमी आतां वचपाक गेले आनी आतां जर करपाक गेले वयल्यान तुमी जॉईन जावपा खातीर तुमकां डिले जातलो. म्हजें सरळ म्हणणें आहा. म्हणजे तुमी एक 8-10 दिसां भितर 15 दिसां भितर जे जॉयनिंग जाता पळय न्ही रे, तेका फाल्यां सकाळी म्हयनो 2 म्हयने जॉयनिंगाक लागू शकता. त्या खातीर अशा पद्दतीचो जो प्रेशर वगीच आमदार मंत्र्यांचेर कोणी घालचो न्ही. तुमकां जी ऑफर लेटर मेळ्ळा ज्या डिपार्टमेंटान मेळ्ळा जितके जाता तितके बेगीन त्या डिपार्टमेंटान पयलीं जॉईन जावचें, पयलीं थंयसर आपलें काम चालू करचें आनी ताज्या उपरांत मागीर कदाचित कोणाक खूब पयस आसत ते डिपार्टमेंटाचे जाल्यार मागीर कन्सर्न तुमची रिक्वेस्ट त्या डिपार्टमेंटात धाडून त्या डिपार्टमेंटाचे दुसरे ऑफिसीस खंय आसा जाल्यार तुमी मागीर रिक्वेस्ट करूं शकता. कारण ज्या जाग्यार नोकरी मेळटा ती सिन्सियरिटीन नोकरी करप हे खूब महत्वाचें आसा. आनी ही नोकरी दिता आसतना म्हणजे चुकून माकून सपोज कोणी जर कोणा कडल्यान पयशे बिशे घेतले आसत जाल्यार तेजी कंप्लेन तुमी अवश्य आमच्या पर्सनल डिपार्टमेंटा कडेन करचें. हांव हे मुद्दामून सांगता. खूब कडेन वेगवेगळ्यो अफवा ज्यो आसा ह्यो पसरल्यो वयता. वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या बाबतींतूय अफवा पसरली वता. बट सरकार नोकऱ्यो दिता आसतना क्लियर कट जनरल नोकऱ्यो सुद्दां पुराय मेरीट बेसिसाचेर भरल्यो वयता. अशें काही प्रमाणात म्हणजे आतां पर्यंत हांवें मुद्दाम आज मेन्शन करता 8-10 एजंटांचेर लोकांनीच कंप्लेनी फायल केल्ल्यो आसा आनी तांचेर इन्क्वायरी चालू आसा. बरेच जाण म्हणजे गोंयांतल्या लोकांक खुबश्या जाणांक नोकऱ्यांक नाका जाल्ले खुबशे प्रमाणात जे कोण अशा पद्दतीचे जे भोंवता म्हणजे नोकरी हांगा दिता थंय दिता ह्याय नोकरीच्या बाबतींत हांवें आयकल्लें म्हणून सांगता. ही तुमच्या आमी जे सिनियरिटी लिस्ट केला ताज्याच प्रमाणे तुमकां ऑफर लेटर्स दिल्ल्यो आसा. त्या ती अजुनूय बी म्हणजे फुडल्या 3 म्हयन्यां पैकी आमी जी उरल्या 454 लेटर्स उरल्या हितूंतली म्हाका दिसता आनीकूय एक 80-90 जाणांक आमकां ऑफर लेटर्स जी आसा ही सिनियरिटी लिस्टा प्रमाणे दिवप शक्य जातली. हे सरकार सगळ्यांच्या प्रती संवेदनशील आसा. म्हणून तर आमी मागीर फ्रीडम फायटर्स आसूनी कॉम्पेन्सेट अपॉइंटमेंट आसूनी ज्यो गजाली आमकां करप शक्य आसा की तितक्यो आमी तत्परतेन आमच्या सरकार सदोदीत खूब मोठ्या प्रमाणात करता. आमी इतर नोकऱ्यो भरता आसतनाय बी म्हणजे आमी जेन्ना म्हटलां की 10,000 नोकऱ्यो सरकारांतल्यो भितरल्यो 5,000च्या प्लस एडवर्टायजमेंट जाल्यो त्यांचो एके वाटेंतल्यान प्रोसेस चालू आसा. इंटरव्यू घेवप, फिजिकल इंटरेस्ट, रिटन एग्जाम्स हे सगळें चालू आहा. आनी ताच्याच बरोबर कॉम्पेन्सेट अपॉइंटमेंट आनी फ्रीडम फायटर्स कॅटेगरी हाज्या खातीरय बी त्या पद्दतीचो कोटा सेपरेट करून त्या लोकां खातीर दिवप हेंय बी एके वटेंतल्यान आमी मोठ्या प्रमाणात प्रोसेस चालू दवरलेलो आसा. ताच्या खातीर म्हाजी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा आपल्याक जी नोकरी ज्या डिपार्टमेंटान मेळ्ळा थंयसर आपली सिन्सियरिटी जी आसा ही सदोदीत त्या डिपार्टमेंटा कडेन सिन्सियरिटी पंक्च्युअलिटी जी आसा ही सातत्यान त्या डिपार्टमेंटा कडेन आसची आनी त्या डिपार्टमेंटाचे बऱ्या तत्परतेन काम करचें जेणे करून इन फ्युचर जेन्ना तुमकां प्रमोशन्स आनी बाकीचे क्रायटेरियाज जे आसा हे लावन तुमकां थंयसरूय संदी जी आसा ही मेळटली हांव इतकेंच सांगता. आनी परत समेस्त हांव गोंयकारांक आव्हान करता की नोकऱ्याच्या बाबतींत सरकार खूब ट्रान्सपरंटली नोकऱ्यो सगळ्या इलिजिबल युथाक मेळच्यो हाज्या खातीर सर्वतोपरी सरकार वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी आपल्यो नोकऱ्यो ज्यो आसा ह्यो भरीत आसा. त्या खातीर असल्या अफवांक कोणीच खंयच्याच पद्दतीत बळी पडचे न्ही. म्हणजे नवीन तरणाट्या युवा आनी युवतीक संदी सरकारी नोकरेंत मेळची म्हणून सरकाराची संद चालू आसा. त्याच बरोबर आमचे मॉडल करियर सेंटर जे गव्हर्मेंट प्लस प्रायव्हेट सेक्टरांत सरकार नोकऱ्यो दिवपा खातीर खूब मोठ्या पद्दतीत करियर गायडन्स करपा खातीर सातत्यान काम करीत आसा. सगळ्यांक आव्हान करता की तेंच्यांनी वेगवेगळ्या पद्दतीचे एम्प्लॉयमेंट आनी सेल्फ एम्प्लॉयमेंट हाज्या खातीर सदोदीत कार्यरत रावचे. देव बरें करूं. Thank you, sir. We now begin with the distribution of recommendation letters to the family member. Just give me a minute, please. Madam, please come here.
तुमचं नाव सांगा किती ते अपेक्षा तुमचं नाव किती प्रदीप श्री प्रताप गावकर अपेक्षा उषा सावंत श्रीमती अपेक्षा नाईक ऑफर लेटर दिली होती दोन तीन मीटिंग फोटो आम्ही पुढे बसून घेतात काय फोटो द्यायचा We will continue with the distribution of the recommendation letters after a short photography session. Everybody please be seated in the respective places except for the first 3 seats. You all can occupy it later.